लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करा. आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ते आपल्याला नाकारता येणार नाही. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. शरद पवार यांनी राजकीय साम्राज्य उभं केलं, अजितदादा पवार यांनी ते मजबूत केलं आणि सुप्रिया सुळे यांनी ते संसदेत टिकवून ठेवलं. तेच पवार नावाचं साम्राज्य. भारतीय जनता पक्ष अनेक वर्षापासून पवारांचं हे साम्राज्य खालसा करण्यासाठी बारामतीवर धडका देतोय. ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती असं स्मृती इराणी जाहीरपणे म्हणाल्या होत्या. तीच बारामती आता आपल्या टप्प्यात आल्याचा अंदाज भारतीय जनता पक्षाला येऊ लागलाय. पवार कुटुंबातल्या नव्या पिढीची वक्तव्य पाहता बारामतीची पुढची लढाई भाजपसाठी सोपी बनताना दिसते. काय गणित आहेत बारामतीची आणि भविष्यातलं तिथलं राजकारण कसं कसं वळण घेऊ शकेल, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. शरद पवार दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर त्यांनी बारामतीची जबाबदारी अजितदादांच्यावर सोपवली. ग्रामपंचायती, सहकारी संस्थांच्या पासून विधानसभेपर्यंत सगळी सूत्र अजितदादांच्याकडे दिली. स्थानिक राजकारणाकडे मोठ्या पवारांनी नंतर वळूनही पाहिलं नाही. बारामती ही महाराष्ट्रातलं तालुक्याचं ठिकाण आहे, पण देशाच्या राजकीय नकाशावर गेल्या 50 वर्षांपासून ते ठळकपणे दिसत राहतं. अमेठी, रायबरेली इतकंच बारामतीचं राज्याच्या, देशाच्या राजकारणात नाव आहे. भाजप वर्षानुवर्षे बारामतीत पवारांना हरवण्याचे स्वप्न पाहतोय, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी पवार कुटुंबात फूट पाडली. केंद्रीय यंत्रणांची भीती घालून अजित पवार यांना शरद पवार यांच्यापासून वेगळं केलं आणि लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करण्यासाठी भाजपनं दबाव आणला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत सुद्धा शरद पवार यांनी त्या शक्यतेला पुष्टी दिली होती. सुनेत्रा पवारांची बारामतीतनं उमेदवारी जाहीर झाली किंवा सुनेत्रा पवार बारामतीतनं उभं राहिल्या, हा निर्णय अजित पवारांचा आहे की भारतीय जनता पक्षानं त्यांना त्याच्यावर दबाव आणला? तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? तुमचा अंदाज काय आहे? काही लोक सांगतात सत्ताधारी पक्षाचे, दिल्लीचे, की त्यांना सांगण्यात आलं की यांना उभं करा. बेसिकली तुम्ही लोकांनी ही भूमिका घेतली पाहिजे आम्हा लोकांच्या विरुद्ध. त्यांच्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी दाखवून ठेवल्या उद्या त्रास देण्याच्यासाठी, त्या सगळ्यातून तुम्हाला थांबायच्या असतील 1, 2, 3, 4 गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्या ज्या गोष्टी स्वतंत्र पक्ष करा किंवा हाच पक्ष ताब्यात घ्या, यांना आयसोलेट करा किंवा या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जा, यांचा पराभव करा, या सगळ्या गोष्टी असं सांगतात दिली की याला अमित शहा या लोकांचं मार्गदर्शन होतं. अजित पवार यांची मुलाखत घेतली होती. अजित पवार यांनी मात्र आपला सुनेत्रा पवार किंवा भाजपच्या नेतृत्वाचा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा निर्णय असल्याचं राजकीय उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता बारामतीतनं सुनेत्रा वहिनींची जी उमेदवारी आहे, तो निर्णय तुमचा आहे, सुनेत्रा वहिनींचा आहे, की भारतीय जनता पक्षानं आग्रह केला की सुनेत्रा वहिनीच उमेदवार असायला पाहिजेत? या तिघांचाही नाही, तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. तर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना म्हणजे शरद पवार यांना हरवण्यासाठी भाजपनं त्यांच्याच कुटुंबातल्या सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं. परंतु त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी शरद पवार यांच्या बाजूने कौल देऊन सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं. पवार विरुद्ध पवार हा सामना पुढे विधानसभेलाही कायम राहिला. तिथं अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार उभे राहिले. ती जागा अजितदादांनी मोठ्या फरकानं जिंकली आणि बारामतीच्या जनतेचा विश्वास आपल्यावरच असल्याचं दाखवून दिलं होतं. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा राजकारण नव्या वळणावर पोहोचलं. खरं तर अजितदादांचा राजकीय वारस जय पवार असेल अशी चर्चा होती, पण अचानक नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. त्या उपमुख्यमंत्री बनल्या, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली. निवडणूक बिनविरोध झाली नाही,
पण काँग्रेसनं माघार घेतल्यामुळं निवडणुकीतले आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक टळली, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान होत होतं त्याच दिवशी बारामतीच्या राजकीय भवितव्याची चर्चा सुरू झाली होती. हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. बारामतीचे पवार कुटुंबीय परस्परांच्या विरुद्धचा संघर्ष टाळण्याची हमी देत असतानाही प्रत्येक जण आपल्यासाठीची संधी शोधताना दिसत होता. त्याचमुळं भविष्यात पुन्हा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार का असा प्रश्न चर्चेत आलाय. आणि बारामती हा फक्त एक विधानसभा मतदारसंघ नाही, ती पवार कुटुंबाची राजकीय ओळख आहे. त्याचमुळं बारामती पुरतीच नव्हे तर राज्याच्या पातळीवर सुद्धा ही चर्चा सुरू झाली. नजीकच्या काळात सातत्यानं ती होत राहणार आहे. आज बारामतीच्या राजकारणाच्या अनुषंगाने 3 नावं चर्चेत येतात, म्हणजे रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार. अर्थात पार्थ पवारचं नाव आजच्या चर्चेत नसलं तरी ते उद्या येणारच नाही असं नाही, कारण हे पवार कुटुंबातल्या 3ऱ्या पिढीचे चेहरे आहेत. आता ही चर्चा कुठून सुरू झाली तर जय पवार यांनी लोकांची अपेक्षा आहे की मी 2029ला बारामतीत उभं राहावं असा विधान केलं. त्यानंतर बारामतीच्या राजकीय भवितव्याची चर्चा सुरू झाली. अर्थात पवार विरुद्ध पवार लढत व्हायला नको अशी सर्वासर्वही त्यांनी केलेली होती. मी बोललो की मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करा. पण त्यावर बोलताना रोहित पवार यांनी 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकेल असं विधान केलं. पक्ष वेगवेगळे आहेत, त्यामुळे संघर्ष टाळणं कठीण असल्याचं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. नाही, शेवटी कार्यकर्त्यांनी पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का असं वाटतं होईल? हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचे 2 अर्थ निघतात. अजितदादांच्या निधनानंतरची निवडणूक असल्यामुळे पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला, परंतु भविष्यात असं होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालेलं नाही आणि दोन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला उभे आहेत. त्यामुळं एका आघाडीकडून एक उमेदवार असल्यास दुसऱ्या आघाडीकडून दुसरा येऊ शकतो. अशा वेळी पवारांच्यात आपसात लढत नको म्हणून रोहित पवार यांनी बारामतीची जागा काँग्रेसला सोडणं किंवा सुनेत्रा पवार यांनी ती भाजपसाठी सोडणं हे शक्य नाही. म्हणजे ज्या पद्धतीने 2024ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली, त्याच पद्धतीनं बारामतीची पुढची निवडणूक पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही राजकीय घडामोडी घडल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तरच ते टळू शकेल. युगेंद्र पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतली आणि भाऊबंदकी निर्माण करू नका असं म्हणताना पवार विरुद्ध पवार अशा निवडणुकीची चर्चा करणं योग्य नसल्याचं सांगितलं. अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर ज्या वेगानं युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले आणि काही आठवड्यात ते विधानसभेचे उमेदवार सुद्धा बनले, ते पाहता पवार कुटुंबातले सर्वात चाणाक्ष राजकारणी त्यांना म्हणता येईल. त्यामुळेच त्यांचं आताचं विधान हे वर्तमान स्थितीला साजेसं समंजस असलं तरी ते आतापुरतंच असेल हे विसरून चालणार नाही. राजकीय वेध घेतला तर युगेंद्र पवार यांनी भविष्याच्या दृष्टीनं काही मोर्चे बांधणी सुरू केल्याचंही आपल्या कानावर येईल. म्हणजे 2029ला पुन्हा अजितदादांच्या विरोधात लढण्याची त्यांची तयारी होती. त्यावेळी आपण पराभूत होणार याचा त्यांना अंदाज होता, पण 2034ची निवडणूक जिंकण्याचा विश्वासही त्यांच्याकडे होता. असा लांब पल्ल्याचा विचार करणारे युगेंद्र पवार आज समंजस भूमिका घेत आहेत हे महत्वाचं आहेच. पवार कुटुंबात आता 3ऱ्या पिढीचा संघर्ष सुरू झाला आहे आणि भविष्यातही तो सुरूच राहील. पवारांच्या कौटुंबिक सौहार्दाचे दाखले देणाऱ्यांसाठी 2024च्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका इतिहासाची साक्ष देतील. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे पवार कुटुंबात 2 राजकीय गट बनले.
कुटुंब म्हणून एक असले तरी पवार राजकीय दृष्ट्या दुभंगले आहेत हे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत बारामती मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बदललेली गणित पाहता येत्या काळात सुप्रिया सुळे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून पुरेपूर प्रयत्न केले जातील. भोर पुरंदरमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आणि तिथले काँग्रेसचे शिलेदार भाजपमध्ये गेल्यामुळं तिथं विरोधकांचं पारडं जड झाल्याचं दिसतंय. पण सुप्रिया सुळे यांच्या मते तिथली जनता विधानसभेला आणि लोकसभेला स्वतंत्रपणे विचार करत असते. 2024ला अजितदादांचं आव्हान समोर असतानाही मतदारांनी त्यांना कौल दिला हे त्यांच्या आत्मविश्वासामागचं कारण असू शकतं. पण आता शरद पवार थकले आहेत, ते प्रचारात नसतील, अजितदादा हयात नाहीत. अशा परिस्थितीत भाजपकडून वेगळी रणनीती आखून बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. महायुतीची आताची रचना तशीच राहिली तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार यांनाही उभं राहण्यासाठी दबाव आणला तर आश्चर्य वाटायला नको. तो भारतीय जनता पक्ष आहे, कुठल्याही थराला जाऊ शकतो हे विसरून चालणार नाही. राहतो प्रश्न बारामती विधानसभा मतदारसंघाचा. तिथं आताचा परिस्थितीत विचार करता 2029ला सुनेत्रा पवारच उमेदवार असू शकतील. परंतु पोटनिवडणुकीतली भूमिका त्यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत कायम असणार नाही. तिथं त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार लढतात की अलीकडे बारामतीत सक्रिय झालेले रोहित पवार बारामतीचं पालकत्व स्वीकारायला पुढे येतात हे बघावं लागेल. आज सगळे एका भावनिक वातावरणात आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही शक्यता पवार कुटुंबियांच्यापैकी सगळे लोक आज घडीला फेटाळू शकतील. परंतु भावनिक वातावरण तात्पुरतं असतं, ते ओसरलं की राजकारण सुरू होतं आणि प्रत्येकजण आपल्यासाठीची जागा शोधू लागतो. हे सगळं झालं पवार केंद्रीय राजकारण. त्या पलीकडेही बारामतीचा विचार करावा लागतो आणि त्या पलीकडेही बारामतीचं राजकारण जाऊ शकतं. भारतीय जनता पक्षाला पवारांचं राजकारण संपवायचं आहे. मग त्या पवारांच्यामध्ये शरद पवार आले, अजित पवार आले आणि पुढे जाऊन सुनेत्रा पवार आणि रोहित पवार सुद्धा त्यात येतील. आधी अजित पवार गटाला हाताशी धरून शरद पवारांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, तो ते पूर्णत्वास नेतील. त्यानंतर मग अजित पवार गटाला संपवायला त्यांना फारसा वेळ लागणार नाही. ताजंच उदाहरण बघा ना, सुनेत्रा पवार यांच्या विधानसभा प्रचाराच्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. आजवर कधी पवारांच्या प्रचाराला कोणी बाहेरचा नेता आला नाही. एखाद्या सार्वजनिक कार्यात आपण सुद्धा दिसावं म्हणून आलेले दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते वेगळे, तो हौशेचा मामला असता. पण इथं थेट भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस बारामतीत सुनेत्रा पवारांच्यासाठी मतं मागायला त्यांच्या प्रचारासाठी आले. गरज नसताना आले. जी निवडणूक जिंकणं केवळ औपचारिकता आहे, तिथं फडणवीस कशासाठी आले असा प्रश्न बारामतीत सुद्धा चर्चेला जातोय. पवारांच्या राजकारणासाठी हीच मोठी धोक्याची घंटा मानली जाते. बारामतीतलं पवारांचं राजकारण संपवण्यासाठी भाजपनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि अर्थात ते पवारांच्या मार्फतच पडलं आहे. त्यामुळं बारामतीच्या सातबारावर नाव लावण्यासाठी पवारांची तिसरी पिढी धडपडत असताना कदाचित भाजपच्या मदतीनं भलताच कुणीतरी तिथं नाव लावू शकेल. बारामती पवारांचीच अशा बढाया मारणारे तेव्हा जमिनीवर आले वाचून राहणार नाही. बारामतीत राजकारण आता बदलतं हे लक्षात घ्यावं लागेल. अशा परिस्थितीत भविष्यात पवार कुटुंब एकत्र राहील की बारामती रणांगण बनेल हा प्रश्न उरतोच. तुम्हाला काय वाटतं? बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.